ओ चालू करा. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मागील 20 मार्च 2025 रोजी लक्षवेधी उपस्थित केली होती. लक्षवेधी क्रमांक 2181. आणि या लक्षवेधीमध्ये माझ्या मतदारसंघातील काही क्षेत्रातील उत्खनन झाल्याची माहिती मी संबंधित लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली होती. हे उत्खनन होत असताना काही वनक्षेत्र ज्याला आपण वन झोन म्हणतो, अशा झोनमधलं देखील उत्खनन झालेल्याची माहिती दिली. आणि त्यातून त्या लक्षवेधीतून माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं होतं किंवा जे निर्देश दिले होते, त्यामध्ये गट नंबर 35, 36, 37, 38 या क्षेत्रातील खानपट्टा मंजूर करून घेतलेला आहे. परंतु 41, 42, 46 हे वनीकरणसाठी राखीव क्षेत्र आहे, त्यामध्ये उत्खनन झालेले आहे. संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी याबाबत चुकीची परवानगी दिली असून त्याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. सदर चौकशी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येऊन माननीय आमदार महोदय यांच्याकडे व्यतिरिक्त अजून काही गट असतील तर ते मला द्यावेत. म्हणजे सगळ्या एकत्रित चौकशी करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं. त्यामध्ये काही झाडे तोडण्याची परवानगी घेतली, काही झाडं बिना परवानगी तोडली, हे देखील निदर्शनास आलं. आणि या सगळ्या लक्षवेधीतून माननीय अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांकडे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे देखील सातत्यानं पाठपुरावा करतोय. 8 महिने उलटून देखील यामध्ये फक्त अधिकारी आम्ही अजून चौकशी सुरू आहे किंवा काही आम्हाला त्रुट्या आहेत अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं देऊन सातत्यानं त्या लक्षवेधीतील जे संबंधित अधिकारी आहेत, ज्यांनी जागेचं उत्खनन केलं, ज्यांनी वनक्षेत्रातील वृक्षतोड केली, अशा तिथल्या असलेल्या जमीन मालक किंवा तिथले दलाल मंडळी यांना पाठी घालण्याचं काम केलं जाते. माननीय मंत्री महोदय, मी आपल्याला आज पुन्हा लक्षवेधीतून सांगू इच्छितो की या उत्खनन झालेल्या जागेत हजारो ब्रास उत्खनन झालेलं आहे. ही माहिती माझ्याकडे आहे, परंतु ऑफिशियल किती ब्रास उत्खनन झाले ही माझ्याकडे माहिती नाही. ती आपल्यापर्यंत आली असेल तर ती सभागृहाला अवगत करावी. परंतु उत्खनन होणं, त्यात अतिरिक्त झालं तर दंडात्मक कारवाई करून त्याची अतिरिक्त रॉयल्टी भरून घेणं हा भाग वेगळा. परंतु ज्या जागेचे झोन लपवले गेले, मी माहिती करता पुराव्यानिशा आपल्या समोर देतो की जिथं शेती व नाविकास आणि वनीकरण झोन अशा पद्धतीचा झोन असलेला सुद्धा लपवण्यात आला आणि त्या जागेचं उत्खनन केलं. आणि या उत्खनन केलेल्या जागेमध्ये लक्षवेधी झाल्यावरती सुद्धा आज जर आपण पाहिलं तर मागच्या 10 महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आता सॅटेलाईटवर जर काढलं तर तिथं उत्खनन तर केलंच, पण रस्ते पण करून टाकले, काही शेड बांधले. म्हणजे आपण या सभागृहामध्ये लक्षवेधीला किती महत्त्व आहे किंवा आपले कायदे मंडळ म्हणत असताना त्याचं गांभीर्य अधिकारी किती घेत आहेत हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते. म्हणून माझी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना स्पेसिफिक मागणी आहे की जे आपण उत्तर दिले त्या उत्तरामध्ये देखील शेवटचा पॅरेग्राफ सांगतो की महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये सुनील शेळके यांनी मागणी केली, परंतु म्हणून गट नंबर 41, 42, 43, 44, 46, 48 व 49 हे वनक्षेत्र वनीकरण झोन म्हणून आरक्षित असलेल्या क्षेत्रात वृक्षतोड अवैध उत्खनन याविषयी विधानसभा लक्षवेधी क्रमांक 2181 उपस्थित केली होती. त्यास अनुसरून माननीय महसूल मंत्री यांनी यामध्ये विभागीय आयुक्तामार्फत ही चौकशी करून घेतो असे आश्वासित केले होते. त्या अनुषंगाने या प्रकरणी विभागीय आयुक्त पुणे यांनी दिनांक 25/6/2025 च्या पत्राद्वारे शासन अहवाल सादर केला होता. सदर अहवालाची तपासणी केली असता त्यामध्ये काही मुद्द्याचे स्पष्टीकरण होत नसल्याचे सदर मुद्द्यांची पूर्तता करून फेर अहवाल सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त यांना 7 व 10 ऑक्टोबर 2025 पत्राद्वारे कळवण्यात आले होते. म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की आपण फक्त शासन दरबारी फॉलोअप घ्यायचा, त्रुटी काढायच्या आणि त्यातून पळवाट काढायची. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, स्पेसिफिक प्रश्न देखील आहे की ज्यांनी ह्या वनक्षेत्रात उत्खनन केलं, ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्या दलाल मंडळींनी याच्यामध्ये शासनाची फसवणूक केली त्यावरती आपण काय कारवाई करणार आणि ते आता 8 महिने उलटून गेलेत, आता किती दिवसात करणार? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुनील शेळकेजींनी
यापूर्वी लक्षवेधी आणली होती त्यावेळी मी सांगितलं होतं की विभागीय आयुक्ताची चौकशी आपण नेमू. विभागीय आयुक्तानं पूर्ण चौकशी केली. पहिला रिपोर्ट आमच्याकडे आला, पण तो रिपोर्ट मला समाधानकारक वाटला नाही. मी स्वतः लक्षवेधीचं उत्तर दिल्यामुळे मी स्वतः ते उत्तर तपासलं. त्यावर काही मग ऑब्झर्वेशन आम्ही काढले की याची पुनर्तपासणी करा. त्यावर मग पुन्हा विभागीय आयुक्तांनी चौकशी केली आणि या चौकशीमध्ये ही गोष्ट खरी आहे की क्रमांक 36 गट क्रमांक 37 आणि 38 मध्ये खानपट्टे मंजूर केले होते आणि कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या परवानगी दिल्या होत्या. त्या काही तहसीलदार लेवलला नव्हत्या, पण या खानपट्ट्याच्या परवानगीनंतर जे काही तिथे संपूर्ण त्या खानपट्ट्याच्या नियमाप्रमाणे त्या खानपट्ट्याचं अंमलबजावणी योग्य होते की नाही हे पाहण्याचं काम तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांचं होतं, पण या ठिकाणी ते झालं नाही आहे. खानपट्ट्यामध्ये गट क्रमांक 36, 37 आणि 38 या व्यतिरिक्त 35, 41 आणि 42 व 46 याच्यावरही तात्पुरत्या स्वरूपाचं गौण खनिज उत्खनन झालं आहे. या ठिकाणी जेव्हा आम्ही ETS मोजणी केली त्या ETS मोजणीमध्ये आपलं जे या ठिकाणी लक्षवेधीमध्ये आणलं होतं की 3,63,000 ब्रास जे उत्खनन या ठिकाणी आपण जे परवानग्या दिल्या होत्या त्यापैकी 4,54,000 हे म्हणजे 90,000 ब्रास जास्त परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झालं आहे. 90,000 ब्रास जास्त झाला आहे. आम्ही याची ETS मोजणी केली आहे आणि ETSवर सर्व आढळलेलं आहे आणि त्यामुळं याच्यावर गुन्हा दाखल करणे. आता आपल्याकडे 3 पर्याय आहे. पहिलं तर गुन्हा दाखल करणे, दुसरं दंड आकारणी करून त्या सर्व 7/12 नोंदी घेणे, दंड, आणि समजा दंड भरला नाही आणि त्या ठिकाणी व्याज दंडावर जे काही दंड आणि व्याज आहे ते आम्ही लावू, ते आम्ही 7/12 नोंद घेऊ आणि 7/12 नोंद घेऊन भरलं तर 7/12 कोरा करू, नाही तर 7/12 त्याची नोंद येईल. तिसरं या ठिकाणी मला जे वाटतं तिथे दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार हे 2 तलाठी या ठिकाणी त्या हलक्यामध्ये काम करायचे, ज्या सर्वे नंबर ज्याच्या संबंधित आहे प्रश्नाची संबंधी, त्यांना आम्ही निलंबित करतो आहे. सोबत 4 मंडळ अधिकारी आहे, संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे, रमेश कदम, यांनाही आम्ही निलंबित करतो आहे. या ठिकाणी जे आमचे तहसीलदार त्या ठिकाणी होते त्यांनी लक्ष दिलं नाही. जोगेंद्र कटियार, रणजित देसाई, मधुसूदन बारगे यांना आणि विक्रम देशमुख यांनाही आम्ही निलंबित करतो आहे आणि त्यामुळं याच्यावर सर्वांवर कडक कारवाई करून या 90,000 ब्रास या ठिकाणी जे ज्या ठिकाणी उत्खनन जास्त केलं आणि त्या ठिकाणी सर्व नियम तोडले आहेत, फॉरेस्टचे नियम तोडले, सारे नियम तोडले आहेत, त्यामुळे यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे, करण्याचा निर्देश दिलेला आहे. आता आम्ही यांचं निलंबित करतो आहे आणि 90,000 ब्रास हे जे उत्खनन झालं आहे याचा पूर्ण दंड वसूल करून या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत. सुधीर भाऊ, सुनील या उत्तरातून काही स्पेसिफिक प्रश्न निर्माण होतात. सार्वजनिक मालमत्तेवर अशा पद्धतीने उत्खनन करणं म्हणजे हा एक प्रकारचा बलात्कार आहे. कोणाची असेल 90,000 ब्रॉस हा कोणाचा आहे? सरकारचा आहे ना. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण अनेक कायदे बदलतो. माझ्याही जिल्ह्यात अशा घटना घडल्या. मी काल सांगितलं की रेती माफिया मला